तर नमस्कार मित्रांनो, मी सांगली प्रवीण. तर आज आपल्याला हे सोनके या गावामध्ये इथं पहिला गुलब्यावरून एक बैल पळत होता, त्यांच्याशी आता आपण संवाद साधणार आहे. इथं त्यांची नुकतीच आता नवीन खरेदी झालेली आहे, ती पुढच्या वाटचाली तुम्ही बघू शकता पुढं. नमस्कार, माझं नाव मल्हारी शंकर हाके, राहणार सोनके, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. हे रावणसाहेब वडिलापासून नाद आहे मला बैलाचा. मी स्वतः 10 वर्षे बैल पळवली. आता पोरांना आहे आणि नातून कड लागलाय, आता सगळ्याला नाद लागलाय. ही नावासाठी बैल घेतली ती दोन्ही. याच्या आधी एक गुलब्या म्हणून होता, त्यानं 6 वर्षे नंबर केलं. ही मागे जी आहे दिसतंय, ही बैलाने सगळं मिळवलेलं आहे. ही नाद करतो ती बैलासाठी. ही बैल घेतलाय 7 लाखाला, ही 6 लाखाला घेतलाय. ह्याला घेऊन 6 महिने झाले, ह्याला घेऊन 15 दिवस झाले. ही नाद ह्याला पैरा दिला नाही म्हणून बैल पोराने जाऊन घेतलाय. छब्याला एका मैदानाला पैरा दिला नाही म्हणून ही जाऊन बैल पुन्हा रागाने घेतला. ज्येष्ठी कालच्या लिंबूच्या मैदाना पायी बैल घेतलाय. नादासाठी, नावासाठी, दुसरं काय नाही. किती वर्षापासून तुम्हाला नाद आहे काय? आता मी 10 वर्षे पळवलेत बैल, स्वतः पळवत होतो. आता हे तेव्हापर्यंत मी आता 60 वय आहे तरी चालू जाईल नाद, बंद नाही का. चिचणीला 2 गाड्या, आरवाडीला 2 बैलगाड्या, 50 वर्ष झाले हे चालू. 50 वर्ष झाली नाद आहे. आता 8 बैल आहे ती. देवाची इगळी, ही पळायची इगळी, गया भरायची 3 आहे ती, सगळी मिळून 8 आहे ती. नादात तुम्ही काय अनुभवलं असं बाबा? काय नावासाठी काय पैसे किती आहे, कोटी आहेत, कोणी चिरत नाही. मरलं तरी ती जाग्यालाच राहते. तसं ही कशा पाहिजे हे जे गेलं तर म्हणते आले हाकेजी आले बैल आहे त्यांच्याकडे पहिल्यापासून नाव होते. हे नावासाठी दुसरं काय नाही. एवढी महाग तुम्ही बैल घेतली, काय बघितलं पहिला? बैली आता पळालेली बघून घेतली तीन. एवढं पैसे द्यायला काय, नंबरातच यायचे सगळी. हं, परतच्या मैदानात असते का मिनिट? 6 मिनिटाला असते. एकटी गाडी पळती, एक गाडी मिनिटावर. तुमचं गाडीवर कोण आहे ते कसं आहे? तर गाडीवान पोरं झाली ती आता बोजे आहे. तर पोरं काय बैल हाण नाही ती, मग ड्रायव्हर आहे ती सोमा म्हणून एक पोरगा आहे चालवला. आता सोमा आणतोय गाडी. पुन्हा दगडो आबा, पहिला गुलब्याला दगडो आबा, पुन्हा उत्मा गलडे ड्रायव्हर आहे ते. आता त्यानं बी एकदा 2दा ताणली, हा, पण नाही मेळ लागत. बुजी होते गाडीत गाड्या मोर. त्यांचं रोजचं खुराक आणि सराव कसं बरोबर पाय आता ह्यांना सातू, कपरी पेंट, काय बरडा मकज आहे, दूध आहे ह्यांना 4-4 लिटर. ती 2 गाया दुधासाठी येते ह्यांना. ते सगळं मी बाळ टाकून त्यांच्या मोर झोपून आहे रात्रंदिवस. हा, उशालाच बैल आहे तिथं. आता समजा उद्या मैदान आहे, तर आदल्या दिवशी कशी तयारी असते बाबा? ह्यांना वैरण बंद ठेवावं लागते. हा, पूर्ण उपाशी. उपाशी अजिबात बैल नाही. आता उद्या पळायला म्हणलं तर आज संध्याकाळची संधी नाही, काय नाही, दूध तेवढं पाजायचं, ऊन पाण्यानं धुवायची. गरम पाण्यात. हा, आता संध्याकाळी एकदा पाट उठल्यावर धुवून मग गाडीत भरायची. 2 वेळा ऊन पाण्यानं धुते बैल. परत आता मैदानावर गेल्यानंतर कसं नियोजन असतं काय यांचं? तिथं काय गेलं, वाट दावायची, झोपायची. ती ड्रायव्हर असते ती, त्या सगळ्या आपण करून त्यांच्या हातात द्यायची ती ताणायला. मग आता तुम्ही आता गुलब्या कसा घेतला होता, कसा आला तुमचा? गुलबेबे असाच घेतला होता, तेव्हा बंदीत घेतला होता, कोरोना होता. पहिल्यांदा मिनिटाचा बैल मी 2 लाखाला घेतला होता, 2.5 लाखाला. हा, कोणी सुद्धा घेतला नव्हता. काय बघितलं त्या काळात तुम्ही? मग ती एकदा येऊन इथं पळून गेलता. बैल नागाचा होता, रामुशाचा होता, नायकाचा, आणि इथं आणला होता. ती एका मैदानाला मी नव्हतो. पोर म्हणले असा असा बैल पळलाय. की दुसऱ्या मैदानाला मी लगेच गेलो. लगे अवधून थोरल्या ह्या धाकट्या मधल्या पोरानं 100 रुपये सर हातातच दिला दिसू व्हायला पळायच्या आधी. काय ठोक्यालाच मी 2 लाखाला मागलो होता. ठोक्याला म्हणलं एवढ्या पैशाला बैल मागलं. म्हणलं पोरांना पण याच्यावर म्हणलं होय म्हणून. ते असं सलग किती दिवस पळाला होता? म्हणजे सलग बाबा सलग फाट्यावर गुलब्या 5 वर्षी नंबरातच असं सलग 10 मैदानला एकलाच 14-15 फट्याला सलग एकला असायचं. म्हणजे मिनिट मैदानात एक किंग
किंग किंग 200 वर नंबर झाले. त्याचा नाद नाही करायचा. आता गुलब्या मागे दुसरा गुलब्याच मिळालाय. बेकोडे नादच करायला नाहीत. हा नखरे म्हणून नाही. अरे गुलब्याच म्हणायचं आता. तुम्ही त्यावेळेस काय गुलब्या पहिल्या मैदानात ह्यानी बघला होता, म्हणली बैल असा असा, त्या जोडीला बैल पळला नाही आणि ही लय पळलं. पुन्हा दुसऱ्या मैदानात आल्यावर मी गेलो. मग ह्यांच्या सांगण्यावरून मी ठोक्याला मागरला. मग मैदान झालं आणि पहिल्यालाच बसलं. काय एकलंच झालं. मग 100 नोट माघार घेतली नव्हती. ती नाही घ्यायचं धराई पैसे म्हणायचे. कुणी मागरलं का गाव मी म्हणायचो, तर ती म्हणाय नाही. मग कुणी मागलं तर नोट माघार घेतो. मैदान झालं मग डेपोटी मला सौदा करायचा का करा म्हणलं, तरी अवधूही नको म्हणतो तो. आता 3 लाख म्हणतो तो सौदा केवढ्याला व्हायचा. मी म्हणलं कोरोना झालं तर लागा म्हणलं 50,000 इंजेक्शन करचाल मला म्हणलं, आणि काय भ्या लागलाय बैल घ्यायला म्हणलं. असं म्हणलो मी. घेऊ दे म्हणलं काय डेपुटी या म्हणा. 2.5 लाखाला विकून मला 2.5 लाखाला सौदा. 50,000 लगेच जागेला हिसाब त्या काळात. त्यांच्या आवताची मेहनत कशी आवत असतो आवत म्हणजे व्यायामासाठी झुपते भाऊ. किती तास दुखता कसं असतं ती पोरं झुपते ती तासभर, पण निभा आणते ती. लोकांना अंगोवर काय असो घाम मग पळायचं कसं, मेहनत घ्यावी लागते. म्हणजे कसं पद्धत अशी होईल मेहनतीची घोडा असं नाही कसं असतं का? तसलं ताण मिळत नाही. नाही नाही आज सकाळी 5 किलोमीटर याला फिरवून आणलं या. नुसतं मोकळं चालू एवढ्या अवताला इथं नागरला. हा अवताला फाटीवर जायला काय यांना व्यायामाची गरज नाही. आवत आणला विषय संपला. जा आता तुम्ही बैल घेताना काय बघता असं बैला बैलाचं पाय बघायला लागते आधी. सगळं बाकीचं त्याचे हावभाव पळणं कसं काही बघून म्हणजे काही सोपी गोष्ट आहे काय नाही. जाऊन पडायचं म्हणजे सगळं बघून ही बैल घेतलाय. कोणची बैल घेताना बैल घेताना बैल सरपंचाचा आहे कामतायचा. ही बघितल्यावर घेतला होता. बैल आहे 2 लाखाचा, आम्ही घेतला 5 लाख. शिला 80,000 घेतलाय, आपण 7 लाख दिले ते मग मालकी केली ती येऊन. हा म्हणजे यांचा आता रोग व्यवहार आहे का असं मग कसं? जाग्याला पैसे देऊन आणलाय दोन्ही बैल. आता तुम्ही एवढं असे पैसे घालून मग काय करता तुम्ही असं? हौसच घालून काय दिला काय करायचं ना. मग डाव खेळून घालवते ते, कोण बाया घालवते ते, मग आपण ही बैलाला घालवलं काय बिघडलं. ही वाईट आहे का नाद. बस झालं काय करायचं नावासाठी. आता दुसरं नाद आहे ते नाद सोडून तुम्ही आता ही बघ केवढी आहे आता ह्याला नाद ही नाद ही आता कायम राहणार. आता ह्यांना पोरांना लागलाय. आता यांच्या पोरांना आता ही दत्ताचा पोरगा आहे त्याला लागलाय. ठेवते बाया सगळं मेहनत घेते बैलाचं सगळं करते. ही गड्यावर नाही काय चालत नाही. ही सगळं घरचं असलं तर चालते. कोट्या दिशा असलं तर त्याच्यानं बैल होत नाही ते चालत नाही. दुसऱ्या अवलंबून नाही दुसऱ्या चालून काय सुद्धा उपयोग नाही. यानं खाल्लं का ना अमुक तमुक हिरमडलाय काय लय याचं टेटमीट आहे. टेटमीट केल्याची तर पळतच नाही ती बैल. नाही तर टाकले वैरण गेलं का खाल्ले का नाही. 24 तास माणसानं सगळ्या घराचा जीव यांच्यावर आहे. आपूट हा तुम्ही आता दुसरा तर एवढं नाद असताना आता बैलाचा नाद कसा आहे? 2 नातू तालमीत आहेत. दत्ताचे काय अवधूचे काय आता 4-4 हजार कुस्ती लागते. पोरं 2 तालमीत बैल झाली बाजार आपल्याला. मग बाकीच काय नाही. काय आपलं ऊस आहे ही हाय हीच आहे आपलं जमीन आहे भरपूर आपलं व्यवस्थित चालतं तसं काय नाही. आता आठवणीत एखादं मैदान असं की बाबा त्याला नंबराची अपेक्षा नसून ही बैलांनी नंबर केला. संकेत झालता. सोनक्यात झालाय तसा गुलब्यानं लय जोर बैठका काढलेली माहिती बैला पाय होय. 4 वर्ष गावात नंबर कधी नव्हता. 4 वर्ष सलग 5 वर्षी गुलब्यानं नंबर केलाय सोनक्यात सटीला सलग. त्याच्या आधी कधी नंबर नव्हता कधी नव्हता नंबर. गावात. आधी एकदा राजान हारण्या म्हणून होती वश्यात त्या दोन्ही बैलने एकदा केलता. त्याच्यावर चौकट नंबर व्हायचा गावात. मग तर पळेल म्हणून बसवायची बैल काय तर व्हायचं असलाच घाणा. पण गुलब्यानं सलग 5 वर्षासाठी नंबर. आतापर्यंत तुमच्याकडे नावावर पण आली किती बैल होऊन गेली? बैलांची माप नाही लय. त्याच्या आधी एक सारंग माझा बैल होता पाळणा म्हणून त्याच्या गुलब्याच्या आधी होता होय. लय तशी बैल लय गेली. त्याचं काय माप. बैलाच माप नाही लय बैल. आता हे मैदानात उद्या हा म्हणजे कसं कळतं तुम्हाला असं?
आता मोबाईलवर मिनिटाला कळते, आधी आपल्याला पाठवते ती मोबाईलवर लगेच कळते. आता उद्या परवा दिवशी कवा तर आहे बघ मैदान. हा आणि त्या आंबेवाडी तर त्या ह्याला आता बेंद्राला खरेदीची मैदान नाही, त्याच्या आडेल बी एक आहे म्हणते मग ते काय मला माहित नाही. मैदान लगेच मोबाईलवर येतं. सो हे आपला एम आपली जी ताटमीट आहे ही कायम ठेवावं लागतं. घापकेनं मैदान म्हणलं तर नेऊन काय उपयोग आहे. बैल तयारी कायम रोजच आहे बैलांना. हा त्याला काय अजून हे त्याच्यामुळे 20 लाख घेतो का 10 लाख त्याचं काय सांगता येत नाही. काही मागे सरलेलं दिसलं का फोडला असं आहे ते. नाद म्हणजे ते नादच आहे. हा ते आहे ती किरवाली पळू देते. आता ही बैल आम्ही घेतलं 2 लाख आणि 3 लाख नापा देतो म्हणतो. नाही म्हणलं काय करायचं पैसे. टाकून खात नाही ती. आता पोर काय ती धंदाच झालाय. ती 1000 फूट पळते ती का ती काय रे घेते ते चांगलं पळालं का ती केवढ्याला 50 लाखाला येते 30 लाखाला येते असं ती आहे. नाही पळालं मग काहीच नाही. पण ही मेंटावली जी आहे ह्याच काय वेगळंच आहे. होय नाही ह्याला सगळं लागते. उग पोराने कोणी बी काय करून ती चालायची गोष्ट नाही. तो म्हणजे कसं आहे पैसे लागतात पुन्हा ही पोर असली संघ लागते ती ह्यात खोरगोड्या बी लय त्या नाहीतर गरीबाच काम नाही. ती सेकंद हाणलं 1-2 म्हणजे पळून गाडी माग टाकते असले बी आहेत. सगळं लागते तिथं. म्हणजे गोरगरिबाचं ह्याचं नाही. त्या घड्याळापाशी एक थांबा लागतंय. त्याला काय त्यांच्या हातात असते. सेकंदवर बैल हे होते ती 10 पोर आहे ते संगण. मग ती खर्च घरला काय येत नाही नंबर आल्यावर. ज्याला काय लागतंय ते आहे. नाश्ता आला जेवण आलं सगळं आलं. मैदानाला खर्च आता गाडी 5,000 तर गटच जातात. 50,000 बक्षीस असलं का 5,000 नाव नोंदायला जायचं. पुन्हा इथनं गाडी नाही म्हणल्यावर डिझेलच 2,000 गाडी काय घरची आहे. पण ती भाड्या नसल्यावर ते आले 10,000 खर्च जायचं नाही येऊ 5-7 हजार खिशातलं. मग नंबर नाही आला म्हणून काय ते पोरांना चहा पाणी खायचं का राहते का ती करायला लागते. पाण्याच्या बाटल्या आल्या ते आलं सगळं झालं तिथं. त्याला त्या ड्रायव्हरला 1,000 रुपये द्यायचे. पडू नाही तर पाडू ते द्यायला लागते लगेच काढून द्यायचं. हा काय बी टाकते ती आपण कधीच टाकत नाही. तसं जे जग नंबर होईल तीच नंबर टाकाय हे करायचं पाहिजे. आज आपण कुठं कमी पडलोय ही लगेच बघायचं. त्या फुडल्या बाजूला ती झालंच पाहिजे. तर डोक्यातच बसलं पाहिजे. हा आपण कुठं कमी पडलो. कोणत्या जागेला कुठं बैल कमी पडला काप कमी पडला कोणतीशी वैरण देण खाली नव्हती कोणतीशी काय झालं नव्हतं. ही सगळी ट्रीटमेंट लागते त्याचं. बैलांना नाही केलं तर आम्ही भाकर खात नाही. तो नादच नाही तर तालमीत पोर आहे ते तसंच ही काम आहे. 24 तास खाल्लं नाही म्हणलं का टाक हलोच असं झालंय. तर हीच आहे त्याला ही करून चालत नाही. दिलं पडून अजिबातच चालत. पहिले लय ते माझं मी स्वतः बैल आणतो तो बघ 10 वर्ष नंबरच करायचे स्वतः. आवड बी हाणायचं तो आणायचो मी पहिलं. त्या बैलाला माझ्या काठी माहिती नाका ती बांधते ती का काय नव्हतं. असं मी चढलो गाडीत म्हणलं की बैल अशी थारच करायची. पहिल्यांदा मोठी गाडी पळवली ही हाड आता दुखते ती मोठ्याच गाड्या पळवायची. पुन्हा एक चक्र आटाने घेतलं
त्याच्यावर आता ही काय बारक्या बॉल बेरिंगच्या गाड्या आल्या. पहिले गाडी बिडी नव्हत्या, धडा 10 गाड्या मग असल्या दोंड्या म्हणून पळवायच्या. डांबराने होत्या, डांबर नव्हतंच तेव्हा. मी तर आणतो नाही तेव्हा कुठे डांबर नव्हतं. हां शी बैल 2 आणि पोरं 2 तालमीत आहे ती. शी एवढं पुन्हा तो आपलं आहे कवा मरीना पुन्हा काय होईना, पण ती आपण आहे तोवर ही एवढं करायचं. अजून बैल घ्यायला लागला पुढला तरी घेणार, त्याचं काय नाही. होय 10 लाखाचा असू दे घेणार, नाद नाही सोडायचं. हा पोरं तालमीत नाना नाही ती मोठं पहिलवान करूनच. आणि ही बैल आता ह्यातला कोणचा कमी जास्त झाला हे लगेच यांना म्हणायचं दुसरा बघा तिसरा, असं म्हणजे बंद व्हायची भानगड नाहीच. आणि होता होतच नाही. शी आणल्यापासून किती 2दाच पळलाय, कितीशी एकच झालाय बनपुरीत. आणि मिलीवर 2 झाला ह्याच्यात लिंबूडमध्ये. आता उद्या ती दिवशी निघालाच नव्हता, 10 लाखाला मागते ती. आता 10 लाखाला मागते ती देत नाही. आता उद्या परवा दिवशी पळायला आहे. आता मंगळवारी पळणार आहे ह्याच्यात आंबेवाडीत, तिथं 21,000 मैदान आहे. शेब्याला 7 लाखाला मागला नाही दिला. ह्याला घेतलं 3 लाख 10 लाख रुपये देतो म्हणते, 3 लाख नफा. पण ते आपल्याला देवाजी मिळाला कसा तर, नाही तर ती मिळायचा बैल नव्हता. त्याला लय गिरायक बांधगडीन 2 दिवस बांधणं होती ह्याची बाहेरची पैऱ्याची. व्यवहार झाला आणि ती दुसऱ्या संघ आधी पैरा झालेला, ती म्हणाल त्या संघ ताणायचं. म्हणलं आम्ही पैसे कशाला दिले ते, no दुसऱ्या संघ ताणायला दिले का, आमचीच पळायची. शात 2 दिवस बैल राहिला होता, पण रोखच पैसे दिले आणि बैलच घेऊन आलो आणि आपलीच ताणली. लय ह्याच्यात राड आहेत पैऱ्याचं. तर मित्रांनो, आजचा हा शर्यत प्रवासावरचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आपल्याला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांबरोबर ही व्हिडिओ आपला शेअर करा. आणि इथून पुढे तुम्हाला कोणत्या विषयावरती माहिती पाहिजे हे आपल्याला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.